वेलकम टू राजमुद्रा अकॅडमी लातूर. तर काल म्हणल्याप्रमाणे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला जे गट MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सला या वर्षीचे क्वेश्चन म्हणजेच काय 2024ची जी परीक्षा 2025 झाली होती त्याच्यातले काही क्वेश्चन मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला होतील. त्याच्यामध्ये आजचं जो सेशन असेल तेच काय म्हणजे काय MPSC संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 1. त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचे असे किती 50 मराठी आणि 50 इंग्रजीचे असे क्वेश्चन असतात. पार्ट ए मध्ये तुम्हाला मराठी 50 प्रश्न विचारला जातात आणि पार्ट 2 मध्ये इंग्रजीचे 50 प्रश्न असतात. ठीक आहे. एक आजच्या लेक्चरमध्ये आपण MPSC ला PYQ कसं विचारलं गेलंय ते आजच्या लेक्चरला आपण पाहू. आता बघा याच्यामध्ये क्वेश्चन क्रमांक पहिला. आता याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक पहिला मध्ये काय विचारलं गेलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये चूज फॉर्म ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स द वर्ड विच इज द सिनोनिम्स इन मिनिंग विथ फॉल्स असं विचारलं आहे. आता तुम्हाला दोन प्रकारे याच्यावरती प्रश्न सिनोनिमला विचारलं जातं. एक काय विचारलं विच इज द नियरेस्ट मिनिंग, विच इज द नियरेस्ट मिनिंग किंवा दुसऱ्या प्रकारे असं विचारलं जातं विच इज द सिमिलर मिनिंग. तर ह्या दोन्हीचा अर्थ काय तुम्हाला परीक्षेला म्हणजेच काय विचारलं जातं सिनोनिम म्हणजेच काय समानार्थी शब्द विचारला जातो. बरोबर आहे का? म्हणजे सिनोनिम म्हणजे काय विच इज द नियरेस्ट मिनिंग आणि विच इज द सिमिलर मिनिंग अशा दोन्ही प्रकारे तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. तर त्याचा अर्थ लक्षात ठेवायचं सिनोनिम म्हणजे काय समानार्थी शब्द तुम्हाला विचारला गेला परीक्षेला. आता ह्या वर्षी इथं फॉल्स म्हणजे काय चुकीचं असं विचारलं गेलं. फॉल्स अर्थ काय होते चुकीचं. फॉल्स म्हणजे काय चूक. फॉल्स अर्थ काय होते चूक असा होते. फॉल्स अर्थ काय चूक असं होते. आता इथं काय विचारलं तुम्हाला सिमिलर मिनिंग असं विचारलेलं आहे. बरोबर आहे का? म्हणजे समानार्थी शब्द फॉल्सच्या समानार्थी शब्द काय. आता बघा इथं रिअल म्हणजे काय खरोखर समानार्थी येत नाही. ट्रू म्हणजे काय खरोखर त्याच्या ऑपोजिट मिनिंग येते. त्याच्यानंतर अनट्रू म्हणजेच काय अनट्रूचा सिनोनिम काय फॉल्सचा सिनोनिम काय अनट्रू असेल. म्हणजे काय त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिल्याच उत्तर काय 3 असेल. बरोबर आहे का? आणि रिअलिस्टिक म्हणजेच काय खरोखर. हे तिन्ही काय सिमिलर मिनिंग आहे. बरोबर आहे. जर इथं फॉल्स अनट्रू त्याचं काय सिनोनिम असं येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं क्वेश्चन नंबर सेकंड. आता याच्यामध्ये काय विचारलंय फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स विथ सुटेबल वर्ड गिवन बिलो इट असं विचारलेलं आहे. बरोबर आहे. आता ह्या वाक्यामध्ये शी वॉन्टेड टू बाय डॅश डॅश बुक असं दिलेलं आहे. वाक्य काय शी वॉन्टेड टू बाय डॅश डॅश बुक असं दिलेलं आहे. याच्यामध्ये पहिला पर्याय काय सम आहे, दुसरा पर्याय एनी आहे, तिसरा पर्याय नायदर आहे आणि चौथा पर्याय इच असं दिलेला आहे. आता जर वाक्य पॉझिटिव्ह असेल, जर वाक्य काय असेल पॉझिटिव्ह असेल, जर वाक्य पॉझिटिव्ह असेल म्हणजे काय होकारदर्शक असेल. जर वाक्य पॉझिटिव्ह असेल म्हणजेच काय होकारदर्शक असेल तर तर समचा वापर केला जातो. कुठं समचा वापर केला जातो. म्हणजेच काय आय वॉन्ट टू बाय सम बुक्स असं त्याचं आन्सर येईल. आता एनी कधी वापरलं जातं एनी हे निगेटिव्ह अर्थाने वापरलं जातं. एनीचा वापर निगेटिव्ह अर्थाने केला जातो. निगेटिव्ह अर्थाने केला जातो. एनीचा वापर निगेटिव्ह अर्थाने केला जातो. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये एक सेंटेन्स असं लिहितो आय डोंट हॅव डॅश डॅश मनी असं दिलेलं आहे. डॅश डॅश मनी असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा पर्यायामध्ये बघा इथं सम येईल का, दुसरा पर्याय ॲनी येईल का, तिसरा पर्याय नायदर येईल का आणि चौथा पर्याय आयदर येईल का. आता बघा याच्यामध्ये जर वाक्य काय म्हणलं मी पॉझिटिव्ह असेल तर समचा वापर केला जातो. म्हणजे हे वाक्य आय वॉन्टेड टू बाय
सम बुक्स असं आहे, म्हणजे हे वाक्य काय पॉझिटिव्ह असं आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आय डोंट हॅव डॅश डॅश मनी असं दिलेलं आहे, माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. म्हणजे काय, इथं निगेटिव्ह या अर्थाने डोंट वापरलेलं आहे. म्हणजे इथं सम न येता कशाचा वापर केला जातो, एनीचा वापर केला जातो, कारण वाक्यामध्ये निगेटिव्हचा सेन्स आहे. जर पॉझिटिव्हचा सेन्स असेल तर समचा वापर केला जातो, आणि जर निगेटिव्ह असेल तर कशाचा वापर केला जातो, एनीचा वापर केला जातो. ठीक आहे. पॉझिटिव्ह साठी कशाचा, समचा, आणि निगेटिव्ह साठी कशाचा, एनीचा वापर केला जातो. आयदर नायदर याचा इच किंवा याचा वापर केला जात नाही. ठीक आहे. त्याचा क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4. आता चार चार क्वेश्चन कशाबद्दल आहे. आता चूज द करेक्ट चूज द करेक्ट चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग फ्युचर कंटिन्युअस टेन्स असं विचारलं. कशाचा, हा 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 जो टाइप आहे तो कशावर आहे, फ्युचर फ्युचर कंटिन्युअस टेन्सवर. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, त्याला आपण त्याचं स्ट्रक्चर बघू. सब्जेक्ट प्लस त्यालाच ॲक्झिली वर्ब शाल विल प्लस बी त्याच्यानंतर वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट अशी स्ट्रक्चर आहे. कशाची, फ्युचर कंटिन्युअस टेन्सची. मग तुम्हाला परीक्षेला काय विचारलंय, फ्युचर कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये कुठलं पर्याय बरोबर असं येते परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे बघा, सब्जेक्ट म्हणजे काय, वाक्याचा कर्ता, आणि ॲक्झिलरी वर्ब म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापद काय, शाल आहे, त्याच्यानंतर विल आहे, आणि विलच्या नंतर काय दिलेलं आहे, बी दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर क्रियापदाला काय लागलेलं आहे, क्रियापदाला आयएनजी लागलेलं आहे, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म असं रचना आहे. आता याच्यामध्ये बघा, इथं दिलेलं आहे इवन 2 hours फ्रॉम नाव. वाक्य सुरुवात इथं शीने होते, बरोबर आहे. आता जर मी काय म्हणले, सब्जेक्ट काय वाक्यात शी आहे, त्याच्यानंतर वाक्यामध्ये शाल किंवा विल येते, इथं शी नुसार कशाचा वापर केला होता आपण, विलचा. आणि विलच्या नंतर काय झालंय, विलच्या नंतर बी, आणि बीच्या नंतर काय, टायपिंग असं पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक कितवा, पर्याय क्रमांक दुसरा येईल, बरोबर आहे. म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस ॲक्झिलरी वर्ब शाल विल प्लस बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद शाल विल प्लस बी क्रियापदाला आयएनजी प्लस कर्म असेल. शी असल्यामुळे इथं काय, विल असं आलं, आणि त्याच्यानंतर विलच्या नंतर आपण काय घेतलं, बी, आणि क्रियापदाला आयएनजी असं घेतलं. म्हणजे ऑप्शन नंबर कितवा येईल, ऑप्शन नंबर कितवा, 2 असं त्याचं उत्तर येईल. म्हणजे हा क्वेश्चन, हा प्रश्न कशावर होता, टेन्सवर होता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे त्याला काय म्हणतो आपण, 1 वर्ड सबस्टिट्यूशन क्वेश्चन आहे. म्हणजे काय, इनविटेबल, बरोबर, इनविटेबल. आता इनविटेबल म्हणजे काय, की याचा पर्याय दॅट विच कॅन नॉट बी अटॅक्ड, दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड, दॅट विच कॅन नॉट बी हेड, दॅट विच कॅन नॉट बी अवॉइड. म्हणजे काय, जे आपल्याला टाळता येत नाही, जे आपल्याला टाळता येत नाही, त्यालाच काय म्हणतो आपण, तर इनविटेबल असं म्हणतो. ठीक आहे. जे आपल्याला टाळता येत नाही त्यालाच आपण इनविटेबल असं म्हणतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता बघा हा क्वेश्चन काय विचारलाय, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द सेंटेन्स गिवन बिलो असं दिलेलं आहे. आता सेंटेन्स काय, आय अनॉय हिम असं दिलेलं आहे. आय अनॉय हिम असे खाली लिहून देतो मी, आय अनॉय हिम. आता हे जे सेंटेन्स आहे हे ऍक्टिव्ह आहे, म्हणजेच काय, कर्तरी प्रयोग. ऍक्टिव्हिस्टला मराठीमध्ये काय म्हणतो, कर्तरी प्रयोग असं म्हणतो. आता काय विचारलं तुम्हाला परीक्षेला, इथं पॅसिव्हिस, ऍक्टिव्हिस्टचं काय करा, पॅसिव्ह फॉर्म असं विचारलेलं आहे, बरोबर आहे. आता ऍक्टिव्हिस्टच्या वाक्यामध्ये कर्त्याला काय असतं, प्रथम स्थान असतं. इथं आय हा कर्ता आलेला आहे. त्याच्यानंतर याचं परीक्षेला काय विचारलेलं, पॅसिव्हाइस विचारलेलं आहे. आता पॅसिव्हाइसची सुरुवात करताना वाक्यातला जो ऑब्जेक्ट आहे, वाक्यातला जो कर्म आहे तो काय, वाक्यातला इथं हे काय सब्जेक्ट आहे, अनॉय V1 आहे, आणि वाक्यातला ऑब्जेक्ट काय, हिम असा आलेला आहे, बरोबर आहे. आता इथं हिम हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे, हीची द्वितीय विभक्ती काय, हिम आलेली आहे. आता याचा काय करायचं, आपल्याला पॅसिव्हाइस विचारलंय परीक्षा. काय विचारलंय, पॅसिव्हाइस म्हणजे काय, त्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. पॅसिव्हाइस म्हणजे काय,
कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यातला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. वाक्यातला ऑब्जेक्ट काय? हिम आहे. आता हिमचं काय करायचं? प्रथम विभक्ती घ्यायची हिमची. आता ऑब्जेक्टिव्ह केस, हे काय ऑब्जेक्टिव्ह केस आहे, याचं नॉमिनेटिव्ह केस म्हणजे सब्जेक्ट प्रोनाउन काय येतं? हीच. हिमचं काही ही असेल, हिचं काही ही असेल. आलं ही. त्याच्यानंतर हा वाक्याचा काळ काय? सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे काय? साधा वर्तमान काळ असेल तर आपण पॅसिव्ह करताना आय एम, इज, आरचा वापर केला जातो. इथं ही हे सिंग्युलर असल्यामुळं म्हणजे काय? ही इज, हे झालं इथपर्यंत. त्याच्यानंतर इथं पॅसिव्हच्या वाक्यामध्ये नेहमी क्रियापदाचं किती रूप लिहावं लागतं? V3 लिहावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे ही इज असं येईल. ही इज अनॉइड. ही इज अनॉइड. ही इज अनॉइड. आता बघा, ही इज अनॉइड तर जर काय लिहायचं? बाय लिहायचं. बाय लिहून आईचं नॉमिनेटिव्ह केस काय येतंय? ही इज अनॉइड बाय मी असं. लक्षात, ही इज अनॉइड बाय मी. कुठे पर्याय? ही इज अनॉइड विथ विथ मी किंवा अनॉइड विथ किंवा बाय असं पण वापरलं जातं. म्हणजेच काय? अनॉइड विथ मी असेल. अनॉइड विथ मी असं येईल. म्हणजे काय? ही इज अनॉइड विथ मी म्हणजे काय? पर्याय क्रमांक किती होईल? पर्याय क्रमांक हा किती होईल? पहिला येईल. ठीक आहे. ही इज अनॉइड विथ मी असं उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता इथं काय विचारलंय? हा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स असं विचारलं. बरोबर आहे. हीज शोज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ॲम्बिडेक्स्टरस असं विचारलं. बरोबर आहे का? ॲम्बिडेक्स्टरसचा अर्थ विचारला गेला परीक्षेला. म्हणजे आता ॲम्बिडेक्स्टरचा अर्थ म्हणजे काय? आता पहिला पर्याय काय? द स्टेज ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड अँड युथ म्हणजे काय? हे येत नाही. वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. त्याच्यानंतर वन हू कॅन लिव्ह बोथ ऑन द लँड अँड इन वॉटर असं येत नाही. त्याच्यानंतर वन हू फ्लाईज अ स्पेस व्हायकल असं पण येत नाही. ॲम्बिडेक्स्टरस अर्थ काय होते माहितीये का? वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल म्हणजे काय? जो दोन हाताचा वापर करतो त्याला काय म्हणतो? ॲम्बिडेक्स्टरस असं म्हणतो. बरोबर आहे का? म्हणजे ऑप्शन नंबर किती होईल? वन हू कॅन यूज बोथ हँड इक्वली वेल असं येईल त्याचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता इथं काय विचारलंय? चूज द करेक्ट सेंटेन्स असं विचारलंय. चूज द करेक्ट सेंटेन्सेस असं विचारलंय. म्हणजे काय? त्याच्यामध्ये पर्याय दिलेत A, B, C असं पर्याय दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे की शाल वी हॅव सम कॉफी. बरोबर आहे. शाल वी हॅव सम कॉफी म्हणजे काय? हे इंटरगेटिव्ह वाक्य आहे. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात एकतर W शब्दाने होते किंवा वाक्यामध्ये कशाने होते? मेन हेल्पिंग वर्बने किंवा सपोर्टिंग वर्बने केलं जातं. आता हे वाक्य बरोबर आहे. शाल वी म्हणजे बरोबर आहे. शाल वी सम कॉफी हे स्टेटमेंट बरोबर आहे. एक बरोबर आहे. दुसरं बघा, प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता इथं क्वेश्चन मार्क असल्यामुळं वाक्य कसं पाहिजे होतं? क्वेश्चन मार्क असेल तर आता बघा वाक्य असं पाहिजे होतं. प्लीज आता इथं यू मे म्हणण्यापेक्षा काय पाहिजे होतं? प्लीज मे यू प्लीज प्लीज मे यू प्लीज मे यू पोस्ट 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 दिस पोस्ट दिस लेटर फॉर मी असं पाहिजे होतं. म्हणजे काय? हा प्रश्नार्थक शेवटी क्वेश्चन मार्क दिल्यामुळं वाक्याची सुरुवात कशाने पाहिजे होतं? वाक्याची सुरुवात मेन वरून असं पाहिजे होतं. मे यू पोस्ट दिस लेटर फॉर मी असं त्याला पाहिजे होतं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तिसरं पण याच्यामध्ये हा बी चुकीचा आहे. तिसरं पण इथं क्वेश्चन मार्क पाहिजे होता. म्हणजे काय? इथं काय पाहिजे होता? मे यू असं पाहिजे होतं. मे यू टेक मे यू टेक ऑफ मे यू टेक ऑफ युअर हॅट मे यू टेक ऑफ युअर हॅट असं पाहिजे होतं. म्हणजे काय? मी तुझी हॅट घेऊ का असं त्याचं क्वेश्चन होतं. म्हणजे काय? इथं क्वेश्चन मार्क पाहिजे होतं. बरोबर का? आय कॅन्ट सी द स्क्रीन म्हणजे काय? इथं असं पाहिजे होतं. म्हणजे काय? आय कॅन्ट सी द स्क्रीन असं पाहिजे होतं. म्हणजे काय? याच्यामध्ये ए
ए बरोबर आहे फक्त, म्हणजे काय बी आणि सी चुकीचं आहे, म्हणजे याच्यामध्ये पर्याय कुठला येतं, ए ओनली असं येतं. ठीक आहे. हे तिन्ही तिन्ही जे वाक्य आहेत ते प्रश्नार्थक वाक्य आहेत, त्यालाच इंटरगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. आणि इंटरगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात नेहमी कशाने होते, एक तर डब्ल्यू शब्दाने होते आणि शेवटी काय असतो, क्वेश्चन मार्क असतो. त्याच्यानंतर दुसरं काय, वाक्यामध्ये तिची सुरुवात कशाने होते, ॲक्झिली वर्बने होते. बरोबर आहे. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, मे यू असं पाहिजे होतं, इथं पण मे यू असं पाहिजे होतं. म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक इथं होतो, ओनली ए इज करेक्ट असं त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये वन वर्ड सब्स्टिट्यूशन असं विचारलंय, म्हणजे काय, चूज द करेक्ट ऑप्शन, चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स असं विचारलं. आता बघा, द बॉय इज अक्युज्ड ऑफ ॲज ही द बॉय इज अक्युज्ड ऑफ ॲज ही किल्ड हिज ओन फादर. बरोबर आहे. आता काय, त्याला आपण पितृहत्या असं म्हणतो. म्हणजे काय, इथं किल हिज ओन फादर, ह्याला काय म्हणतो आपण, हा प्रकार कुठला आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच काय, अनेक शब्दासाठी अनेक शब्दासाठी अनेक शब्दासाठी एक शब्द, अनेक शब्दासाठी एक शब्द. आता याच्यामध्ये काय झाले, किल्ड हिज ओन फादर. आता किल्ड हिज ओन फादर म्हणजेच काय, त्याला पितृहत्या असं म्हणतो. बरोबर आहे. किल्ड हिज हिज ओन फादर, किल्ड हिज ओन फादर म्हणजे त्याला पॅट्रिसाइड असं म्हणतो. पॅट्रिसाइड काय म्हणतो, पॅट्रिसाइड म्हणतो. म्हणजेच काय, पितृहत्या, पितृहत्या, पितृहत्या. म्हणजे आता याचं जर उत्तर येईल ओनली सी असेल, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा असेल. त्याच्यानंतर बघा, सुसाईड म्हणजे काय, आत्महत्या करणे. त्याच्यानंतर मॅट्रिसाइड, मॅट्रिसाइडचा अर्थ काय होतोय बघा, किल्ड किल्ड हिज किल्ड हिज ओन मदर. किल्ड हिज ओन मदर म्हणजे काय, आईची हत्या. त्यालाच काय म्हणतो आपण, मॅट्रिसाइड असं म्हणतो. काय म्हणतो, मॅट्रिसाइड असं म्हणतो. मॅट्रिसाइड असं म्हणतो. आणि होमिसाइड म्हणजेच काय, होमिसाइड म्हणजे काय, एखाद्या वेळेस ऍक्सिडेंटली काय होणं, मृत्यू होणं, म्हणजे किंवा एकदा समजा ऍक्सिडेंट झाला, बरोबर आहे का, ते अचानकपणे त्याचा मृत्यू झाला तर होमिसाइड असं म्हणलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, याचं उत्तर काय, किल्ड हिज ओन फादर म्हणजे काय, त्याला पॅट्रिसाइड असं म्हणतो. आणि मॅट्रिसाइड म्हणजे काय, किल्ड हिज ओन मदर म्हणजेच काय, मॅट्रिसाइड, त्यालाच काय, पितृहत्या आणि मातृहत्या असं म्हणलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता आता इथं काय विचारलंय की अ सेंटेन्स अ सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन असं दिलेलं आहे. आता जो सिंपल सेंटेन्स असते, सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, साधे वाक्य. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, साधे वाक्य. आता सिंपल सेंटेन्स मध्ये एक काय असतो, सब्जेक्ट असतो, वन सब्जेक्ट. एक काय असतो, सब्जेक्ट असतो. बरोबर आहे. एक सब्जेक्ट असतो आणि त्या सब्जेक्टच्या नंतर जो राहिलेला भाग असतो तो प्रेडिकेट असतो. बरोबर आहे का, काय असतो, प्रेडिकेट असतो. प्रेडिकेट असतो. प्रेडिकेट असतो. आता सब्जेक्ट म्हणजे काय, वाक्याचा कर्ता असतो आणि त्या कर्त्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो, पूरक असं म्हणतो. त्या कर्त्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो, पूरक असं म्हणतो. आता सिंपल सेंटेन्स कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट असं एक स्ट्रक्चर असते. त्याच्यानंतर दुसरं, वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो आणि वाक्यामध्ये वर्ब असतो आणि वाक्यामध्ये काय असतो, ऑब्जेक्ट असतो. वाक्यामध्ये काय असतो, ऑब्जेक्ट असतो. म्हणजेच काय, वाक्यामध्ये काय असतो, कर्ता असतो, त्याच्यानंतर क्रियापद असतो आणि क्रियापदाच्या नंतर काय असतो, कर्म असतो. त्यालाच काय म्हणतो आपण, सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, साधे वाक्य. साधे वाक्य. तर काय विचारलं तुम्हाला, अ सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन काय असते, प्रेडिकेट असते. म्हणजे काय, ऑप्शन नंबर किती होईल, ओनली. याच्यामध्ये सी काय, सी मध्ये प्रेडिकेट असं दिलेलं आहे. म्हणजे ओनली सी कुठे आहे, 2 नंबर मध्ये. म्हणजे काय, सिंपल सेंटेन्स मध्ये काय असते, वन 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 काय असते, वन सब्जेक्ट असते आणि त्याच्यानंतर वन प्रेडिकेट असते, पूरक असते, किंवा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते. त्यालाच काय म्हणतो आपण, सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, साधे वाक्य. लक्षात. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता याच्यामध्ये बघा, चूज द वर्ड्स टू डिफाईन द फॉलोइंग सेंटेन्स असं विचारलं. आता बघा, वन हू इट्स टू मच, बरोबर आहे का, वन हू इट्स टू मच, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो माहिती आहे का, वन वन
हू हू इट्स टू मच म्हणजे काय, त्याला खादाड म्हणतो. काय म्हणतो, खादाड असं म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये दुसरा शब्द कुठला आहे, ग्लटन आहे. GLUTTON म्हणजेच काय, पर्याय क्रमांक किती आहे ते, पर्याय क्रमांक ए असा येते, ओनली ए. आता हंग्री म्हणजे काय, त्याला भूक लागणं, हे येत नाही. अँग्जियस येत नाही. आणि हायपोक्राईट म्हणजे काय, ढोंगीपणा त्याचा अर्थ होतो. आणि याच्यावर स्पेलिंगवर तुम्हाला प्रश्न विचारला गेला, हायपोक्रेसीवर प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे हायपोक्रेसीचा अर्थ काय होते, HYPOCRI, हायपोक्रसी, SY. हायपोक्रसी म्हणजे काय, त्याला काय, ढोंगीपणा असं म्हणतो. काय म्हणतो, ढोंगीपणा असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय विचारलंय, वन हू इट्स टू मच म्हणजे काय, ग्लटन असे अर्थ होते. म्हणजे काय, त्याला खादाड म्हणजे जास्त खाणारा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ग्लटन असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता काय विचारलं तुम्हाला, विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड परसिवरन्स. लक्षात, परसिवरन्सचे स्पेलिंग PERSEVERVERANCE असे आहे. परसिवरन्स म्हणजे काय, जे की आपण परसिवरन्स असं म्हणतो. परसिवरन्सचा अर्थ नेव्हर गिव्हिंग अप असेल का, त्याच्यानंतर लॅक ऑफ मोटिवेशन असेल का, त्याच्यानंतर इझिली परसिव्ड असेल का, सेवर एक्सप्रेशन आहे का. आता परसिवरन्सचा अर्थ म्हणजेच काय, आपण परसिवरन्सचा दुसरा शब्द सांगू, परसिवरन्स. परसिवरन्स परसिवरन्सचा अर्थ दुसरं पेशन्स पण येतं, पेशन्स पण येतं. आणि त्याच्यानंतर याच्या पर्यायामध्ये कुठे येतं, नेव्हर गिव्ह अप येतं. नेव्हर 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 गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप असेल म्हणजे काय, कधीही न हार मानणारा, त्यालाच काय म्हणतो आपण, नेव्हर गिव्ह अप असं येईल. ठीक आहे. आजच्या पुरतं एक 10-12 क्वेश्चन आजच्या लेक्चरला झाले. तसंच आपण उद्याच्या लेक्चरला याच्या पुढले क्वेश्चन म्हणजे आयोग याच्यावरती कसं विचारते, लक्षात, एक रोजच्या सेशनला आपण करत जाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता जो आयोगाचा पॅटर्न आहे, त्या आयोगाच्या पॅटर्न नुसार तुम्हाला रोजच्या रोज PYQs वर्गामध्ये घेतले जातील किंवा ऑनलाईन ऑनलाईन तुम्हाला घेतले जातील. ठीक आहे. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेनसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचा उपलब्ध असतील. त्याची डेट तुम्हाला लवकरच कळवली जाईल. ठीक आहे. आजच्या पुरतं थांबू इथं. थँक्यू ऑल ऑफ यू.